या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने दादर येथील टिळक भवन, मुंबई येथे सोलापूर शहर काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीनंतर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी पक्ष महापालिका निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले। यावेळी सोलापूरचे प्रभारी मोहन जोशी आणि प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यामध्ये उमेदवारी अर्ज प्रक्रिया, संघटनात्मक मजबूती, बूथ स्तरावरील रचना, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि प्रचार यंत्रणा यावर चर्चा करण्यात आली। अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले की माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात आली असून कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण तयारीत आहेत। यावेळी चेतन नरोटे यांनी महापालिका निवडणुकीसाठी समविचारी पक्षांशी चर्चा व बोलणी सुरू असल्याची माहिती दिली। या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात। कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून आले तर जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि पक्षाची ताकद अधिक बळकट होईल। आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात पोहोचून जनतेचा विश्वास संपादन करावा, सामान्य नागरिकांचे प्रश्न, शहराचा विकास आणि लोकशाही मूल्ये प्रभावीपणे मांडावीत, संघटितपणे, निर्धाराने आणि आत्मविश्वासाने निवडणूक मैदानात उतरावे असे सांगत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याची अपेक्षा व्यक्त केली। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनोद भोसले, प्रदेश चिटणीस राहुल वर्धा, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।